आम्ही पनवेल महानगरपालिकेमध्ये आज आपण पाहत आहोत अत्यंत पाण्याची टंचाई निर्माण झालेली आहे। या संदर्भात आम्ही महानगरपालिकेमध्ये निवेदन दिलं होतं। पनवेल महानगरपालिकेमध्ये आयुक्तांना भेटून समस्याबद्दल चर्चा केली होती। त्याच्यानंतर आम्ही सिडकोमध्ये गेलो। सिडकोमध्ये सुद्धा आम्हाला ताई सांगितलं नवी मुंबई महानगरपालिकेने 20 MLDचा आम्ही कोटा मागितला, तो दिला नाही। त्यामुळे तुम्ही नवी मुंबई महानगरपालिकेच्यांना भेटायला जावा। आम्ही रितसरप्रमाणे कायद्याच्या नियमाप्रमाणे आम्ही महानगरपालिकेचे जे महापौर आहेत त्यांना सुद्धा पत्र दिलं होतं। महापौरांनी काय आम्हाला अजून पत्राद्वारे बोलवलं नाही, म्हणून आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याकडे भेटायला गेलो। मग एकनाथजी शिंदेसाहेबांनी आम्हाला सांगितलं आमचे तिथे जे विरोधी पक्षनेते आहेत विजय चौगुलेजी, त्यांना तुम्ही भेटा, ते तुम्हाला आयुक्तांकडे घेऊन जाऊन काहीतरी मार्गदर्शन करत द्यायचे। नाही दिलं तर मी त्याच्यावर पुढील आठवड्यामध्ये तुम्हाला काय उपाययोजनेबद्दल मार्गदर्शन द्यायला सांगतो। अशा पद्धतीने ते स्वतः आमच्याशी चर्चा केली। मग आता आज नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये पनवेलच्या पाण्याच्या समस्या सोडवण्यासाठी सन्माननीय विजयजी चौगुले साहेब स्वतः बोलले एक आयुक्तांची आम्ही मिटिंग नवी मुंबई महानगरपालिकेच्या आयुक्तांची तुम्हाला एक मिटिंग घेऊन देतो आणि त्यावेळी आम्ही त्याबद्दल तुम्हाला पाणी पनवेल महानगरपालिका कसे मिळेल याबद्दल पॉझिटिव्ह प्रमाणे निर्णय घेऊ असे बोलले। यासाठी आमचे गटनेते केतनजी घरात बघत होते, पुन्हा हरीशजी केने होते, पुन्हा तुषारजी पाटील होते, पुन्हा जाधव, अशा पद्धतीने नगरसेवक गटनेते मिळून आम्ही पाणी सोडवण्यासाठी पनवेल महानगरपालिकेचे समस्या सोडवण्यासाठी आम्ही इथे आलेलो। लोकशाही मार्गाने आपण पाण्याची मागणी करतात, जर ही मागणी आपली पूर्ण नाही झाली तर पुढील आपले ॲक्शन काय असतं? नक्कीच आम्ही या लोकशाहीमध्ये ज्या दिलेल्या आहेत त्या लोकशाहीच्या सगळ्या पायऱ्या आम्ही पुढे करत चाललेलो आहोत। शेवटी आमचा संयम सुटणार आहे। हेच माझं सर्व पाणी हा कलंबुली सर्कलवरनं नवी मुंबई महानगरपालिकेला येतोय। हा नवी मुंबई महानगरपालिका येणारा जो कॉक आहे तो आम्ही 100% फिरवणार आहोत। एक विशिष्ट तारीख देणार आहोत, त्या दिवशी नवी मुंबई महानगरपालिकेकडे जो पाणी येतो तो पाणी आम्ही बंद करणार आहोत आणि पनवेलची ताण भोगण्यासाठी आम्ही प्रयत्न करणार आहोत। कारण का पनवेलला कोरडा घसा ठेवून आम्ही नवी मुंबई महानगरपालिकेकडे पाणी देणार नाही, या भूमिकेला आम्ही स्पष्ट असणार। पनवेलचा पाण्यासाठी जनतेचा घसा कोरडा झालेला आहे अक्षरशः। कारण आज तुम्ही बघता गेली 4 दिवस शटडाऊन MIDC आणि नवी मुंबई महापालिकेचा जो मोरबा धरण या ठिकाणी शटडाऊन केल्यामुळे एक या हप्ताभर बघतात तर पाणीच नाही पूर्ण पनवेलमध्ये। खारघर असो, तलोजा असो, कलंबोली असो, कामोठा असो, पनवेल असो, या ठिकाणी एक अक्षरशः लोकांची वाईट परिस्थिती आज तुम्ही बघता। नाही धरणामधून पाणी येत आणि जे स्तोत्र आहेत, जे प्रायव्हेट टँकरवाले इतर ठिकाणी विहिरीकडून बोरवेलमार्फत तिथेही पाणी संपलेलं आहे। कारण अतिशय वाईट परिस्थिती आज पनवेल शहराची होत चाललेली आहे। आणि अशा परिस्थितीत पनवेलचे सत्ताधारी ज्यांच्या हातात पनवेलच्या जनतेने सत्ता दिलेत ते पूर्णपणे झोपलेले आहेत। परंतु आमचे विरोधी पक्षनेते आणि आम्ही सर्व आघाडीचे सर्व नगरसेवक सतत या पाण्यासाठी प्रत्येक ठिकाणी भेट देत होतो। मागच्या हप्त्यात आम्ही आमचे उपमुख्यमंत्री शिंदेसाहेब यांची भेट घेतली। त्यांना त्या ठिकाणी सांगितलं की त्या ठिकाणी आम्हाला नवी मुंबईमधून 30 MLD पाण्याची व्यवस्था करा। आणि त्यांनी त्या आमचे विरोधी पक्षनेते नवी मुंबईत त्यांना भेट घे, त्या संदर्भात त्यांनी सांगितलं यांना भेट घ्या। आम्ही त्यांना आज भेटलो, काय आयुक्तांना भेटू, महापौरांना आम्ही महिना झाला पत्र दिलं आहे, इथले नवी मुंबईचे महापौर आम्हाला भेटही देत नाही, अशी परिस्थिती आहे। म्हणजे प्रत्येक ज्या ठिकाणी पाण्याचा जिथे स्रोत्र मिळेल त्या ठिकाणी आम्ही जाण्याचा प्रयत्न करतो। पनवेलचा जो वायल धरणातून पाणी येणार आहे तो काम तिथं अडकलेलं आहे, त्या ठिकाणी इथले सत्ताधारी काही करत नाही। 4 वर्षे तो काम रखडलेले आहे। तिथून पाणी आलं तर पनवेलला पाणी मिळतो। मोरबा धरण आहे, नव्याने जो सँक्शन झालं आहे, गेल्या वर्षी आमदार महोदयांनी सांगितली की 700-800 शिलार धरण सँक्शन झालं, पण त्याच्यासाठी पण 3600 कोटी तरतूद महापालिका करू शकत नाही। कारण नवीन महापालिका एवढे पैसे कुठून भरणार? त्यासाठी आम्ही सन्माननीय उपमुख्यमंत्री यांना भेटलो का तुम्ही शासनाने व्यवस्था करा, आम्ही महापालिका हप्त्यात पैसे देईल। कारण कुठलं नियोजन केल्याशिवाय, कारण आता नियोजन केलं तर धरण आपल्याला 7 ते 8 वर्षात आपल्या पनवेलच्या महापालिकेच्या हातात येणार आहे। या सर्व नियोजन आपल्याला करण्यासाठी त्यासाठी एक चांगली व्यूहरचना करायला पाहिजे, तेव्हाच जे सगळं शक्य होते। परंतु कुठल्याही प्रकारचा या सत्ताधाऱ्यांना लेना देना नाही आहे आणि आज पनवेलची अतिशय बिकट अवस्था आहे। मग कुठल्या ना कुठल्या मार्गात पनवेल शहराला पाणी मिळावं आमचा हेतू आहे। त्यासाठी आम्ही मग
प्रत्येक ठिकाणी जात आहोत, सत्ताधारी असो विरोधक असो, प्रत्येक ठिकाणी आमचे गाऱ्हाणे मांडतोने कुठेतरी आम्हाला पाणी द्या. नंतर आमच्या विरोधी पक्षाच्या नेत्यांनी सांगितलं आहे की जर आम्हाला नाही गेलं, कारण ज्या ठिकाणी पाणी देतो आमचे रायगड जिल्ह्यातून जातो आणि पनवेल शहरातून जातो, मग आम्हाला नाईलाज म्हणून त्या जलवाहिन्या आम्हाला ताब्यात घ्यायला लागतील. जर आम्हाला पाणी नाही भेटला तर पूर्ण जनता आमची त्या ठिकाणी उतरणार आहे, रस्त्यावर उतरणार आहे. तो पाणी आम्ही आमच्या ताब्यात घेऊ, कारण जातो आमच्या पनवेल शहरातून पाणी जातो.